नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मुंबईत गेली 6 दिवस झालं दररोज मुसळधार पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस हलका फुलका पडत नाही, तर या पावसानं आपले पूर्वीचे रेकॉर्ड पण मोडले आहेत आणि त्यामुळं संपूर्ण मुंबई वेठीस धरल्यासारखी झालेली आहे. निसर्गाचा हा चमत्कारच म्हणावा लागेल. हा निसर्ग आहे. जूनच्या शेवटपर्यंत पाऊस पडेल की नाही अशी शंका वाटत होती. शास्त्रज्ञ एल निनोचा प्रभाव आहे म्हणून पाऊस येईल की नाही याबाबत शंका व्यक्त करत होते आणि जून संपताच पाऊस सुरू झाला आणि त्यानं बघता बघता मानवांची त्रिधा तिरपीट उडविली आहे. मुंबईत सखल भागात दररोज पाणी साठतं आहे. त्यामुळं रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. अनेक वस्त्यामध्ये पाणी शिरतंय, घरात पाणी शिरलं जाते आणि नागरिक त्यामुळं त्रस्त झालेले आहे. मुंबईत जी जुनी झाडं आहेत ती ह्या सततच्या पावसामुळं पडण्याचं पण सत्र सुरूच आहे. आजपर्यंत ह्या 5-6 दिवसात जवळपास 40च्या वर झाडं उन्मळून पडल्याच्या घटना मुंबईत घडलेल्या आहेत. काल धुवाधार असा पाऊस झाला आणि त्या पावसामुळं मानखुर्द येथे एका जी की जनतानगर कॉलनी आहे त्या चाळीतील एक 3 मजली घर कोसळ शेजारच्या बैठ्या घरावर कोसळलं आणि या दुर्घटनेत त्या बैठ्या घरातील संपूर्ण कुटुंब त्याखाली दबल्या जाऊन ते मृत्युमुखी पडल्याची बातमी आहे. अशा दुर्घटना घडत आहेत. त्या मुंबई आणि मुंबई उपनगरात पाऊस सुरू नाही, तर तो ठाण्यात आहे, पनवेलमध्ये आहे, पालघरमध्ये आहे, कोकणात आहे आणि घाटमाथ्यावर लोणावळा आदी परिसरात पण सुरू आहे. आणि हा मुसळधार पाऊस इतका जबरदस्त आहे की त्यानं काल जो पाऊस झाला त्यामुळं मुंबई ते गोवा हा जो महामार्ग आहे त्यावर परशुराम घाट, चिपळूण आणि अजून एका ठिकाणी दरड कोसळल्यामुळं पूर्ण मार्गच हा ठप्प झाला आहे. ना गोव्याहून मुंबईला येता येते किंवा मुंबईहून गोव्याला जाता येते. जिथं दरडी कोसळल्या आहेत तिथंच सगळी वाहनं थांबलेली आहेत. त्यामुळं हा महामार्ग ठप्प झाला आहे. इकडं अगदी गेल्या महिन्याभरापूर्वीच गाजावाजा करत त्या मिसिंग लिंक महामार्गाचं उद्घाटन थाटामाटात करण्यात आलं होतं. त्या मिसिंग लिंकवरही दरड कोसळल्यामुळं मिसिंग लिंक पण बंद करण्यात आला आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस वे पण बंद करण्यात आला आहे आणि पुणे ते मुंबई जुना महामार्ग पण वाहतुकीसाठी बंद आहे. हे थोडंच की काय, तर पुणे ते मुंबई रेल्वे वाहतूक ही रेल्वे रुळावर कर्जत, खोपोली आणि खंडाळ्याच्या जवळपास दरड कोसळल्यामुळं रेल्वे वाहतूक पण बंद आहे. त्यामुळं पुण्याहून मुंबईला किंवा मुंबईहून पुण्याला आज दिवसभर तरी प्रवास करता येणार नाही. महामार्ग प्रशासन, रेल्वे प्रशासन दरडी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे, परंतु आजही सतत मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्या पावसामुळं हे रस्ता किंवा लोहमार्ग रिकामा करण्याचं काम करताना अडथळा येत आहे. त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना किती अत्यावश्यक काम असू द्या, परंतु आज पुणे ते मुंबई किंवा मुंबईहून पुण्याला प्रवास करू नका असं आव्हान केलं आहे. तिकडं
कल्याण नाशिक हा रस्ताही पावसामुळं धीम्या गतीनं त्यावर वाहतूक चालू आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली इकडेही पावसाचं अगदी हजेरी चालू आहे. परंतु मराठवाड्यात मात्र पावसानं पाठ फिरवल्यासारखं दृश्य आहे. पाऊस पडत नाही असं नाही, पडतो तो तुटपुंजा एखादी सरी होऊन जाते आणि शेतकऱ्यांना आणि मराठवाड्यातल्या जनतेला आवाळकर पाहण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही अशी स्थिती आहे. हे निसर्गाचं चक्र आहे. ते कुठं अतिपतो पडतो तर कुठं पडतच नाही. हे आज घडत नाही तर पूर्वीपासून घडत आलेलं आहे आणि घडत पण राहणार आहे. निसर्ग चक्राला कोण आव्हान देणार किंवा कोण त्याचा हे करणार हाही प्रश्नच आहे. एकंदरीत ज्या भागात धुवाधार पाऊस सुरू आहे तेथील नागरिकांनी जनतेनं दक्षता बाळगावी आणि शक्यतो घराबाहेर पडूच नये. आपल्या घरालाही धोका होऊ नये याचीही काळजी घ्या. कोकणातील सर्व नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याचं दृश्य दिसत आहे. इकडं कोल्हापुरात ही पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सातारा, सांगलीत पण नद्यांना बऱ्यापैकी पाणी आहे. पालघर, ठाणे या जिल्ह्यातीलही नद्या ओसंडून वाहत आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे 5ही धरणात आता बऱ्यापैकी पाणीसाठा वाढलेला आहे. पुण्यातीलही खडकवासला आणि आसपासची धरणं आता त्याच्यातही पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली असून उजनी धरणातही कालपासून दौंडपासून भीमा नदीतून पाणी धरणात येत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसात उजनीत पण समाधानकारक पाणीसाठा असेल असं चित्र दिसायला हरकत नाही. मात्र इकडं गोदावरी, मांजरा, तेरणा, पूर्णा आदी नद्या आणखी त्यांच्या पात्रात म्हणावं तसं पाणी साठा दिसत नाही आणि त्या वाहिल्या पण नाही. त्यासाठी इकडं मराठवाड्यावर पण चांगली पर्जन्यवृष्टी होणे गरजेचं आहे आणि ती लवकरच होईल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. परवा शनिवारी आणि काल रविवार अधिवेशनाला सुट्टी असल्यामुळे बरेचसे राज्यातील आमदार आपल्या मतदारसंघात शुक्रवारी रात्रीच दाखल झालेले आहे. मात्र आता त्यांना काल संध्याकाळपासून मराठवाडाच्या काही भागात, त्यानंतर सोलापूर, पुणे या भागातील आमदारांना आज सभागृहात कसं पोचायचं हा मोठा प्रश्न पडलेला असणार आहे. मुंबई पुणे जरी हवाई वाहतूक असली तरी ती वेळेत तेवढ्या लोकसंख्येनं त्यांना जागा मिळेल की नाही हाही प्रश्न आहे. कारण काल रात्रीपासूनच पुणे मुंबई रेल्वे रस्ते वाहतूक बंद आहे. तिकडून कोकणातून पण मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळं किमान आज तरी अधिवेशनात आमदाराच्या उपस्थितीच्या संख्येवर त्याचा परिणाम दिसून येईल हे मात्र नक्की. त्यामुळं कदाचित आज विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे उपाध्यक्ष सभागृह बंद ठेवतात की काय याकडंही महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.